चला आता आपण बॉन्ड ऑर्डर इजीएस्ट ट्रिक टू फाइंड द बॉन्ड ऑर्डर फाइंड करण्यासाठी इजीएस्ट ट्रिक समजून घेणार की ट्रिक समजून घेणार ज्यामुळे आपल्याला फॉर्म्युला न यूज करता डायरेक्ट बॉन्ड ऑर्डर कॅल्क्युलेट करता येईल. आता बॉन्ड ऑर्डर कॅल्क्युलेट करण्यासाठी जी पहिली ट्रिक्स आपण बनवलेली आहे ही ट्रिक्स बेसिकली कशी बनवलेली आहे थोडक्यात लक्षात ठेवा. जसं आपण एक नायट्रोजन स्टँडर्ड घेऊ. इथे नायट्रोजन जर मॉलिक्यूल घेतला आपण N2 तर यामध्ये टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती राहतील. या मॉलिक्यूल्समध्ये टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स एका नायट्रोजन पाशी 7 इलेक्ट्रॉन्स आहे, दुसऱ्या नायट्रोजन पाशी 7 म्हणजे टोटल 14 इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि 14 इलेक्ट्रॉन्स असताना यांची बॉन्ड ऑर्डर आहे 3. यांची बॉन्ड ऑर्डर 3 आहे. बघा लक्षात ठेवायचं आहे. हे आपल्याला स्टँडर्ड घ्यायचं आहे आपली ट्रिक्स तयार करण्यासाठी. बॉन्ड ऑर्डर आपण 3 घेत असतो नायट्रोजन्समध्ये. आता ह्या मला ट्रिक्सचा वापर करून आपण आता एक जस्ट एक व्ही बनवतो मी पहिल्यांदा. लक्ष द्यायचं हा जो आहे ही ट्रिक्स मी आता एक व्ही बनवतो इथे. हे या व्हीवर आपण ही ट्रिक्स तयार करू. जसं इथे ज्यावेळेस एखाद्या मॉलिक्यूलपाशी 14 इलेक्ट्रॉन्स असतील, बघा लक्षात ठेवायचं आहे. तर 14 इलेक्ट्रॉन जेव्हा असतील म्हणजे नायट्रोजन तर यांची बॉन्ड ऑर्डर आहे तुमची 3. जर आता 13 इलेक्ट्रॉन्स असेल तर 13 इलेक्ट्रॉन्स असेल तर त्यांची बॉन्ड ऑर्डर मी इलेक्ट्रॉन्स इकडे लिहितो. 13 इलेक्ट्रॉन्स असेल तर त्यांची बॉन्ड ऑर्डर आता 2.5 म्हणजे 0.5 ने डिक्रीज करायची. त्यानंतर 12 जर बॉन्ड ऑर्डर असेल तर पुन्हा 5 ने डिक्रीज करायची आहे. 12 इलेक्ट्रॉन्स असेल तर पुन्हा 5 ने डिक्रीज करायची आहे 0.5 ने. तर त्यामुळे याची बॉन्ड ऑर्डर येईल तुमची 2. त्यानंतर इथे जर 11 इलेक्ट्रॉन्स असेल तर याची बॉन्ड ऑर्डर येईल आता 1.5. इथे जर 10 इलेक्ट्रॉन्स असेल तर यांची बॉन्ड ऑर्डर येईल आता 1. इथे जर 9 इलेक्ट्रॉन्स असेल तर यांची बॉन्ड ऑर्डर येईल आता 5. आणि इथे जर 8 इलेक्ट्रॉन्स येत असेल तर यांची बॉन्ड ऑर्डर येणार आहे 0. आलं लक्षात. म्हणजे आपल्याला त्या मॉलिक्युल्स मधले टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काउंट करायचे आणि जेवढे इलेक्ट्रॉन्स असेल त्याच्यानुसार आपण त्यांची बॉन्ड ऑर्डर कॅल्क्युलेट करणार आहोत. आता इथे 14 इलेक्ट्रॉन्स नंतर जर 15 इलेक्ट्रॉन्स असेल एखाद्या मॉलिक्युल्समध्ये तर 15 इलेक्ट्रॉन जर एखाद्या मॉलिक्युल्समध्ये असेल तर त्यांची बॉन्ड ऑर्डर काय राहणार आहे पुन्हा 0.5 न कमी करायची आहे म्हणजे 2.5 राहील. त्यानंतर 14 इलेक्ट्रॉन्स नंतर 15 झाले तर नंतर 16 एक इलेक्ट्रॉन्स वाढवतो आता 2.5 नंतर पुन्हा 16 इलेक्ट्रॉन्स असेल तर पुन्हा 0.5 न कमी करायचे आहे म्हणजे 2 त्यांची बॉन्ड ऑर्डर राहील. ज्या मॉलिक्यूलमध्ये 17 इलेक्ट्रॉन्स असेल त्यांची बॉन्ड ऑर्डर येईल आता 1.5. ज्यांच्यामध्ये आता 18 इलेक्ट्रॉन्स असेल तर त्यांची बॉन्ड ऑर्डर येईल 1. आणि ज्यांच्यामध्ये 19 इलेक्ट्रॉन्स असेल त्यांची बॉन्ड ऑर्डर येईल 0.5. आणि ज्यांच्यामध्ये 20 इलेक्ट्रॉन्स असेल त्यांची बॉन्ड ऑर्डर येईल 0. तर ही वाली सुपर ट्रिक्स वापरायची आहे आणि आपण कोणताही मॉलिक्यूल असेल तर त्याची बॉन्ड ऑर्डर डायरेक्ट लिहायची आहे. बरोबर आहे. आता ही तर झाली 8 इलेक्ट्रॉन्स पर्यंत. पण याच्यापेक्षा कमी इलेक्ट्रॉन्स असेल तर एक छोटीशी दुसरा व्ही बनवा तुम्ही बरोबर हे करू शकता. तर दुसऱ्या व्ही मध्ये जेव्हा आपण 4 इलेक्ट्रॉन्स असेल आहे ना 4 इलेक्ट्रॉन्स असेल त्यांच्यामध्ये तर यांची बॉन्ड ऑर्डर काय राहणार आहे 0 राहील. काय घ्यायची आहे 0. त्याच्यानंतर 3 आणि नंतर 2 आहे की नाही. 3 जर असेल तर हे काय राहणार आहे 0.5 आणि 2 असेल तर 1 अशा प्रकारे. आणि इकडे जर आता 4 नंतर 5 इलेक्ट्रॉन्स असेल तर यांची बॉन्ड ऑर्डर तुम्ही किती घेसाल 0.5. आणि इकडे जर 6 इलेक्ट्रॉन्स असेल तर यांची बॉन्ड ऑर्डर घ्यायची आहे 1. बाकी तुम्हाला 8 पासून तर आहेच. आलं लक्षात. त्याच्यामुळं नॅचरली ही सुद्धा दुसरी एक व्ही तुमचा यूज करायचा आहे आणि तुम्हाला बॉन्ड ऑर्डर कॅल्क्युलेट करायची आहे. आता हे जी ट्रिक्स आहे या ट्रिक्सचा वापर करून आपण काही एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघू म्हणजे आपल्याला लक्षात येईल की ही ट्रिक्स तिथे व्यवस्थित लागते का नाही. फॉर एक्झाम्पल आता हे सर्व समजून घेत असताना थोडं एक एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे. एक्सेप्शनल आहे. एक्सेप्शनल केस आहे की ज्यांच्यामध्ये हे रूल फॉलो होत नाही. एक्सेप्शनल केस म्हणजे कोणती आहे CO पॉझिटिव्ह कार्बन मोनॉक्साईड पॉझिटिव्ह यांच्यावर हा रूल अप्लाय करायचा नाही. आणि इथे यांची बॉन्ड ऑर्डर 3.5 असेल. मॅक्झिमम बॉन्ड ऑर्डर आहे. ॲक्च्युली 2 ॲटममध्ये मॅक्झिमम 3 बॉन्डच होत असतात.
पण हे जे एक्सेप्शनल केस आहे जिथे CO पॉझिटिव्ह आहे यांची बॉन्ड ऑर्डर 3.5 आहे. ठीक आहे. तर आता बॉन्ड ऑर्डर आपण या ट्रिक्सहून कॅल्क्युलेट करणार आहोत काही सबस्टन्सची. तर फॉर एक्झाम्पल तर सर्वात पहिले एक एक्झाम्पल घेतो. तर CO ची बॉन्ड ऑर्डर तुम्हाला कॅल्क्युलेट करायला सांगितली असेल. व्हॉट इज द बॉन्ड ऑर्डर ऑफ CO? तर बॉन्ड ऑर्डर कशी कॅल्क्युलेट करायची? यांच्यामधले टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काउंट करा. कार्बन पाशी किती असेल? 6. ऑक्सिजन ॲटम पाशी 8. त्याच्यामुळे 8 प्लस 6 किती होते? 14 इलेक्ट्रॉन्स होते. आणि 14 इलेक्ट्रॉन जर असेल तर नॅचरली 14 इलेक्ट्रॉन्स असेल तर किती राहणार आहे? बॉन्ड ऑर्डर 3 राहणार आहे. म्हणून यांची बॉन्ड ऑर्डर तुमची किती राहील? 3 राहील. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल घेतो मी. एक तुम्ही N2 मॉलिक्यूल घेतला आणि यांची बॉन्ड ऑर्डर तुम्हाला विचारली असेल तर पटकन तुम्ही काय केलं असतं? N2 मॉलिक्यूलची बॉन्ड ऑर्डर तर एक नायट्रोजन ॲटमसाठी 7, एका नायट्रोजन ॲटमपाशी 7 इलेक्ट्रॉन्स असतात, दुसऱ्या नायट्रोजनपाशी 7. टोटल इलेक्ट्रॉन्स 14 इलेक्ट्रॉन्स आहेत. त्यांच्यामुळे यांची बॉन्ड ऑर्डर तुम्ही काय केली असती? 3 घेतली असती. तुम्हाला जर कोणी म्हटलं असतं की N2 पॉझिटिव्हची बॉन्ड ऑर्डर कॅल्क्युलेट करून दाखवा. पॉझिटिव्ह म्हणजे एक इलेक्ट्रॉन त्यांनी लॉस केला म्हणजे मायनस करावं लागेल टोटल इलेक्ट्रॉन्समधून. तर नायट्रोजनचा एक ॲटमपाशी 7 आहे, दुसऱ्या नायट्रोजनच्या ॲटमपाशी 7 आहे. प्लसचा अर्थ काय होते की एक इलेक्ट्रॉन त्यांनी लॉस केला म्हणून -1. जेवढे प्लस चार्ज असेल तेवढा मायनस करून टाकायचा आहे. म्हणजे आता 7 + 7 14, 14 - 1 म्हणजे यांच्यापाशी 13 इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की 13 इलेक्ट्रॉन जर असेल तर नॅचरली 2.5 बॉन्ड ऑर्डर आहे. त्यामुळे यांच्यामधली बॉन्ड ऑर्डर तुमची 2.5 येते. ठीक आहे. त्यानंतर मी N2 निगेटिव्हची बॉन्ड ऑर्डर जर तुम्हाला विचारली असती की व्हॉट इज द बॉन्ड ऑर्डर ऑफ N2 निगेटिव्ह, बघा काय केलं असतं तुम्ही? 7 + 7 आहे की नाही? एका नायट्रोजनचे 7, दुसऱ्या नायट्रोजनचे 7. -1 म्हणजे एक इलेक्ट्रॉन्स त्यांच्यामध्ये ॲड झाला म्हणून 7 + 7 14 + 1 15 इलेक्ट्रॉन्स असते. आणि 15 इलेक्ट्रॉन्स असेल तर बॉन्ड ऑर्डर आहे 2.5. 15 इलेक्ट्रॉन्स असेल तर बॉन्ड ऑर्डर आहे तुमची 2.5. म्हणून यांची बॉन्ड ऑर्डर येईल आता तुमची 2.5. क्लिअर आहे? म्हणजे कोणताही घ्या असं काही हे नाही आहे आपल्याला. ऑक्सिजन घेतला असतं तर ऑक्सिजन मॉलिक्यूलची बॉन्ड ऑर्डर कॅल्क्युलेट करा म्हटलं असतं तर सिंपल ऑक्सिजनचे 2 ॲटम्स, एका ॲटमपाशी 8 इलेक्ट्रॉन्स आहे, दुसऱ्या ॲटमपाशी 8 इलेक्ट्रॉन्स. टोटल मॉलिक्यूल्समध्ये 16 इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि 16 इलेक्ट्रॉन्स असेल तर बॉन्ड ऑर्डर तुमची काय राहणार आहे? 2 असेल. आणि म्हणून यांची बॉन्ड ऑर्डर काय राहणार आहे? 2. मी जर म्हटलं असतं की O2 पॉझिटिव्हची बॉन्ड ऑर्डर कॅल्क्युलेट करून दाखवायची आपल्याला. O2 पॉझिटिव्हची बॉन्ड ऑर्डर कॅल्क्युलेट करायची असेल तर 8 एका ऑक्सिजनसाठी, 8 इलेक्ट्रॉन दुसऱ्या ऑक्सिजनसाठी, +1 आहे म्हणजे एक इलेक्ट्रॉन्स यांच्यामधून रिमूव्ह झाला. म्हणजे टोटल 15 इलेक्ट्रॉन्स आहे आणि टोटल 15 इलेक्ट्रॉन्स असेल तर बॉन्ड ऑर्डर 2.5 बॉन्ड ऑर्डर राहणार आहे. आणि म्हणून यांची ही बॉन्ड ऑर्डर तुमची 2.5 राहील. क्लिअर आहे? कोणतंही एक्झाम्पल घ्या, तुम्हाला असं काही टेन्शनचं काम नाही. O2 डायनिगेटिव्ह घेतला असता तुम्ही. आता O2 डायनिगेटिव्हची बॉन्ड ऑर्डर जर कॅल्क्युलेट करायची असेल तर कसं केलं असतं तुम्ही सांगा? एका ऑक्सिजनसाठी 8, दुसऱ्या ऑक्सिजनसाठी 8 आणि हे 2 निगेटिव्ह म्हणजे 2 ॲड झाले इलेक्ट्रॉन्स. म्हणजे टोटल इलेक्ट्रॉन्स किती झाले आता? 8 + 8 16 + 2 18 इलेक्ट्रॉन झाले. आणि 18 इलेक्ट्रॉन जर असेल तर बॉन्ड ऑर्डर बघा 1 आहे. आणि त्याच्यामुळं यांच्यामधली बॉन्ड ऑर्डर तुमची किती राहणार आहे? 1 राहणार आहे. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते? म्हणजे तुम्हाला फटाफट कोणत्याही मॉलिक्यूलची बॉन्ड ऑर्डर कॅल्क्युलेट करता येत असते. त्यानंतर मी जर म्हटलं असतं की F2 मॉलिक्यूलची बॉन्ड ऑर्डर सांगा किती आहे तर तुम्ही ते सांगू शकता. F9 + 9 आहे की नाही? किती होती? 18 इलेक्ट्रॉन्स. आणि 18 इलेक्ट्रॉन जर झाले तर आपण यांची बॉन्ड ऑर्डर काय सांगणार आहोत? 1. 18 इलेक्ट्रॉन्स असेल तर बॉन्ड ऑर्डर 1. त्यानंतर आता आपण नेक्स्ट घेऊ. बघा लक्षात ठेवायचं आहे. तर मी सपोज जरा Ne2 घेतला मॉलिक्युल्स आणि यांची बॉन्ड ऑर्डर विचारली आहे की नाही? तर इथे Neचा ॲटॉमिक नंबर आहे 10. म्हणजे एका निऑनपाशी 10 इलेक्ट्रॉन्स आहे, दुसऱ्यापाशी 10 आहे. म्हणजे टोटल किती इलेक्ट्रॉन झाले? 20 इलेक्ट्रॉन झाले. आणि 20 इलेक्ट्रॉन झाले तर बॉन्ड ऑर्डर काय राहणार आहे तुमची? 0. बरोबर आहे? त्यांची बॉन्ड ऑर्डर काय राहणार आहे? 0. आणि बॉन्ड ऑर्डर जर 0 असेल तर Ne2 मॉलिक्यूल इज नॉट एक्झिस्ट.
हा मॉलिक्यूल तयार होणार नाही. काही एक्झाम्पल या छोट्याशा ट्रिक्सचे समजून घेऊ आपण, आहे की नाही. या छोट्या ट्रिक्ससाठी काही एक्झाम्पल जे आहेत ते सुद्धा आपण समजून घेऊ. जसं आता यासाठी एक एक्झाम्पल घेतलं मी, आहे की नाही. LiT मॉलिक्यूलची बॉन्ड ऑर्डर कॅल्क्युलेट करा म्हटलं तर लिथियम तुमचा ॲटॉमिक नंबर आहे 3 + 3 काय होणार आहे 6 आणि 6 जर असेल तर बॉन्ड ऑर्डर आहे 1. मी जर म्हटलं असतं की Li2 पॉझिटिव्हची बॉन्ड ऑर्डर सांगा म्हटलं असतं, Li2 पॉझिटिव्हची बॉन्ड ऑर्डर सांगा म्हटलं असतं तर याचा अर्थ काय 3 + 3 - 1 मीन्स 5 इलेक्ट्रॉन्स आहे आणि 5 इलेक्ट्रॉन्स असेल तर बॉन्ड ऑर्डर 0.5 असेल. ठीक आहे. त्यानंतर मी He2 मॉलिक्यूलची बॉन्ड ऑर्डर सांगा म्हटलं असतं तर पटकन तुम्ही काय केलं असतं 2 + 2 हिलियमसाठी 4 इलेक्ट्रॉन्स आणि 4 इलेक्ट्रॉन्स असेल तर बॉन्ड ऑर्डर 0 मीन्स दिस मॉलिक्यूल इज नॉट एक्झिस्ट. ठीक आहे. मला जर कोणी म्हटलं असतं की Li2 निगेटिव्ह मॉलिक्यूलची बॉन्ड ऑर्डर सांगा म्हटलं तर मी पटकन सांगितली असते. हा वाला छोटासा ट्रिक्स आपण वापरली असते. काय केलं असतं 3 + 3 + 1 म्हणजे इथे किती झाले असते 7 आणि 7 जर झाले असेल तर 0.5. पुन्हा इथे जर 7 झालं इलेक्ट्रॉन्स नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 7 जर झाले तर यांची 0.5. आलं लक्षात. तर ही वाली ट्रिक्स तुम्ही यूज करायचे आहेत आणि तुम्हाला काय करायचं आहे बॉन्ड ऑर्डर कॅल्क्युलेट करायचे आहे. आता एकदा आपल्याला बॉन्ड ऑर्डर माहिती झाली तर आपण काय करणार आहोत बॉन्ड ऑर्डर माहिती झाल्यानंतर आपण यांच्या स्टॅबिलिटी बॉन्ड ऑर्डरनुसार हे सुद्धा कॅल्क्युलेट करणार आहोत. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं. ही ट्रिक्स कशी तयार झाली हेही माहिती झालं आणि याच्यानुसार आपण बॉन्ड ऑर्डर सुद्धा कॅल्क्युलेट करणार आहोत. आता बघा काही एक्सेप्शनल केसमध्ये CO पॉझिटिव्हसाठी आपण एक लक्षात ठेवलेलं आहे आणि स्टँडर्ड आपण कोणता घेतला आहे नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड या प्रकारे. आता बघा जर आपल्याला विचारलं असतं की यांच्यामध्ये बॉन्ड ऑर्डर सांगा, बॉन्ड ऑर्डर सांगा, त्यानंतर बॉन्ड स्टेबिलिटी सांगा, बॉन्ड स्टेबिलिटी सांगा, त्यानंतर बॉन्ड एनर्जी सांगा, बॉन्ड एनर्जीच्या नुसार त्यांना अरेंज करा आणि यांची बॉन्ड लेंथ सांगा, बॉन्ड लेंथ. हे सर्व आपण बॉन्ड ऑर्डर कॅल्क्युलेट केली की सर्व तिन्ही फॅक्टर सांगता येते, आहे की नाही. जसं आपण एक उदाहरण घेऊ. फॉर एक्झाम्पल जसं तुमचा एक O2 घेतला, O2 पॉझिटिव्ह घेतला, O2 निगेटिव्ह घेतला, O2 डायनिगेटिव्ह घेतला आणि O2 डायपॉझिटिव्ह घेतला, O2 डायपॉझिटिव्ह घेतला आणि मी विचारलं ठीक आहे आपण 4च घेऊ पहिल्यांदा. तर यांच्यामध्ये तुम्हाला विचारलं असतं की यांची बॉन्ड एनर्जी, बॉन्ड लेंथ आणि बॉन्ड स्टॅबिलिटी कशी आहे ते सांगायचे. तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला यांची बॉन्ड ऑर्डर कॅल्क्युलेट करायची आहे. बॉन्ड ऑर्डरसाठी यांच्यापाशी इलेक्ट्रॉन्स बघा 8 + 8 16 इलेक्ट्रॉन्स आहे. याच्यापाशी 8 + 8 16 - 1 15 इलेक्ट्रॉन्स आहे. यांच्यापाशी 8 + 8 16 + 1 17 इलेक्ट्रॉन्स आहे. यांच्यापाशी 8 + 8 16 + 2 18 इलेक्ट्रॉन्स आहे. याच्यानुसार आपण बॉन्ड ऑर्डर इथे लिहून टाकू, आहे की नाही. तर आपल्याला माहिती आहे 15 जर असेल तर याची बॉन्ड ऑर्डर आहे 2.5, 16 असेल तर 2, 17 असेल तर 0.5 न कमी होते आहे ना 1.5 काय येणार आहे 1.5. त्याच्यानंतर 18 असेल तर 1. हे आपल्या त्या ट्रिक्सहून लक्षात येते की कोणाची बॉन्ड ऑर्डर काय असेल. आता बॉन्ड ऑर्डरनुसार त्यांना डिक्रीजिंग ऑर्डरनुसार अरेंज करा म्हटलं तर सर्वात जास्त बॉन्ड ऑर्डर कोणाची राहणार आहे O2 पॉझिटिव्हची, त्याच्यानंतर O2 ची, त्याच्यानंतर कोणाची आहे O2 निगेटिव्हची आणि त्यानंतर कोणाची आहे O2 डायनिगेटिव्हची. दिस इज द अरेंजमेंट ऑफ बॉन्ड ऑर्डर. ही तुमची बॉन्ड ऑर्डरची अरेंजमेंट आहे. आता बॉन्ड ऑर्डर नंतर बॉन्ड स्टॅबिलिटी. बॉन्ड स्टॅबिलिटी अँड बॉन्ड ऑर्डर आर डायरेक्टली प्रपोर्शनल. हे तुमचे दोन टर्म जे आहेत हे डायरेक्टली प्रपोर्शनल टू बॉन्ड ऑर्डर आहे. म्हणजे सरळ सरळ जे बॉन्ड ऑर्डर असेल तेच त्याची बॉन्ड्स म्हणजे स्टॅबिलिटी असेल मॉलिक्यूलची आणि बॉन्ड एनर्जी सुद्धा तेच ऑर्डर राहणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला बॉन्ड स्टॅबिलिटी ऑर्डर जर विचारली असती, स्टेबिलिटी ऑर्डर विचारली असती तर स्टेबिलिटी ऑर्डर ही तशीच असते. सेम O2 पॉझिटिव्ह
त्यानंतर O2, त्यानंतर O2 निगेटिव्ह, त्यानंतर O2 डायनिगेटिव्ह. बॉन्ड एनर्जीची ऑर्डर विचारली असती तरी सेम राहिली असती. बॉन्ड एनर्जीची ऑर्डर जरी विचारली असती तरी सेम, कारण ते डायरेक्टली प्रपोर्शनल असते. मोर द बॉन्ड ऑर्डर मोर द एनर्जी. त्याच्यामुळे सर्वात जास्त बॉन्ड तोडण्यासाठी लागली असती O2 पॉझिटिव्ह साठी, त्यानंतर O2, त्यानंतर O2 निगेटिव्ह, त्यानंतर O2 डायनिगेटिव्ह. आलं लक्षात? आणि त्यानंतर बॉन्ड लेंथ हे इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. काय आहे? बॉन्ड लेंथ हे इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. बॉन्ड ऑर्डरच्या इनव्हर्सली प्रपोर्शनल बॉन्ड लेंथ आहे. त्याच्यामुळे तुम्हाला बॉन्ड लेंथ विचारली असती तर बॉन्ड लेंथ सर्वात जास्त कोणाची राहिली असती? O2 डायनिगेटिव्ह, त्याच्यानंतर O2 निगेटिव्ह, त्याच्यानंतर O2, आणि सर्वात कमी बॉन्ड लेंथ कोणाची राहिली असती? O2 पॉझिटिव्हची. म्हणजे ज्यांची बॉन्ड ऑर्डर जास्त त्याची बॉन्ड लेंथ कमी. हे अशा प्रकारे. म्हणजे असे बरेचसे क्वेश्चन्स तुम्हाला येतील ज्यांचे क्वेश्चन्सचे आपण आन्सर सॉल्व्ह करण्यासाठी हे सुपर ट्रिक्स आपण वापरणार आहोत आणि या ट्रिक्सनुसारच बरेचसे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. क्लिअर झालं? तर हे तर झाल्या काही इन्फॉर्मेशन्स. पण मी तुम्हाला सांगितलं आहे की ज्यावेळेस सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतील, म्हणजे सेम बॉन्ड ऑर्डर असेल, तर त्यावेळेस अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलमधले इलेक्ट्रॉन्स तुम्हाला काउंट करावं लागेल. आणि आपल्या ट्रिक्स न वापरता तिथे आपण जे ओरिजिनल मॉलिक्युलर ऑर्बिटल कॉन्फिगरेशननुसार बॉन्डिंग आणि अँटी बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांच्यावरती कॅल्क्युलेट करायचे आहे. तर काही आता एक्झाम्पल घेऊ आणि याच्यानुसार ह्या फॅक्टर समजून घेऊ. हे सुपर ट्रिक्स वापरू आणि काही ऑब्जेक्टिव्हचे क्वेश्चन सॉल्व्ह करून पाहू. आणि याच ऑब्जेक्टिव्हची टेस्ट मी त्या खाली व्हिडिओच्या खाली देणार आहोत, ती तुम्ही सॉल्व करायची आहे. ठीक है? चलिए दोस्तों, हम बॉन्ड ऑर्डर पे जो प्रीवियस एग्जाम में के क्वेश्चंस आए वाले वो छुड़ाएंगे. और ये छुड़ाने के लिए हम यहाँ पर एक ट्रिक्स का यूज़ करेंगे. जो ट्रिक्स बॉन्ड ऑर्डर कैलकुलेट के लिए हम यूज़ करने वाले हैं और जो प्रीवियस ईयर के क्वेश्चंस आए वाले हैं उस ट्रिक्स के यूज़ करके हम ये सॉल्व करने वाले हैं. इसी वीडियो सॉल्यूशन के नीचे इस टेस्ट की एक लिंक दी वाली है. आपको पहले उस टेस्ट को ओपन करके ये छुड़ाना है और बाद में ये वीडियो सॉल्यूशन देख के आपके क्वेश्चंस के आंसर चेक करना है. तो चलिए हम थोड़ी ट्रिक समझा के देते हैं. जो बॉन्ड ऑर्डर कैलकुलेट करने के लिए की आइडिया है, तो हमें मालूम है कि एखादे मॉलिक्यूल के पास जब 14 इलेक्ट्रॉन्स होते हैं तो उसकी बॉन्ड ऑर्डर रहती है 3. जैसे कि एग्जांपल में नाइट्रोजन जो नाइट्रोजन का मॉलिक्यूल होता है उसके पास 14 इलेक्ट्रॉन्स होते हैं, इसलिए इसकी बॉन्ड ऑर्डर होती है 3. अब जबकि इलेक्ट्रॉन्स मॉलिक्यूल में 14 से कम होंगे एक एक, तो 0.5 से उसकी बॉन्ड ऑर्डर कम हो जाएंगे. इसलिए 13 इलेक्ट्रॉन्स जब रहेंगे एक आधे मॉलिक्यूल में तो उसकी बॉन्ड ऑर्डर रहेंगे 2.5. 12 इलेक्ट्रॉन्स रहेंगे तो उसकी बॉन्ड ऑर्डर रहेंगी 2. 11 इलेक्ट्रॉन्स रहेंगे तो उसकी बॉन्ड ऑर्डर होंगी 1.5. 10 इलेक्ट्रॉन्स होंगे तो उसकी बॉन्ड ऑर्डर होंगी 1. 9 इलेक्ट्रॉन्स रहेंगे तो उसकी बॉन्ड ऑर्डर होंगी 0.5 और 8 इलेक्ट्रॉन्स होंगे तो उसकी बॉन्ड ऑर्डर होंगी 0. जैसे कि जो मॉलिक्यूल्स में 15 इलेक्ट्रॉन्स होंगे उसकी बॉन्ड ऑर्डर रहेंगे 2.5. 16 इलेक्ट्रॉन्स रहेंगे तो उसकी बॉन्ड ऑर्डर होंगी 2. 17 इलेक्ट्रॉन्स मॉलिक्यूल में होंगे तो उसकी बॉन्ड ऑर्डर होंगी 1.5. 18 इलेक्ट्रॉन्स होंगे तो 1. 19 इलेक्ट्रॉन्स होंगे तो 0.5 और 20 इलेक्ट्रॉन्स होंगे तो बॉन्ड ऑर्डर 0 हो जाएंगे. तो ये जो ट्रिक्स है तो इसका यूज करके हमें ये जो प्रीवियस ईयर में जो क्वेश्चंस पूछे हैं तो उसका सॉल्यूशन देखना है. देखिए हम पहला क्वेश्चन देखते हैं. विच वन ऑफ द फॉलोइंग हैज द हाईएस्ट बॉन्ड ऑर्डर. ये जो ऑप्शन दिए वाले हैं तो इस ऑप्शन में हमें पूछा गया है कि इसमें से कौन से ऑप्शन में हाईएस्ट बॉन्ड ऑर्डर होंगे. इसलिए इसका पहला ऑप्शन है Cn पॉजिटिव, ऑप्शन बी है Cn निगेटिव, ऑप्शन सी है येलो और ऑप्शन डी है Cn. देखिए जो सॉल्यूशंस करना है हमें, तो सॉल्यूशंस में हम सभी इसका सॉल्यूशन करके बाद में इसका करेक्ट आंसर देखेंगे. ये जो ट्रिक्स यूज करके यहाँ पर Cn पॉजिटिव है तो हमें टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स और इसकी बॉन्ड ऑर्डर कैलकुलेट करना है. तो कार्बन के लिए 6, नाइट्रोजन के लिए 7 और +1 का मतलब है कि एक इलेक्ट्रॉन उसमें से निकल गया है, इसलिए -1 करेंगे हम. तो 6 + 7 13, 13 - 1 12 इलेक्ट्रॉन्स होंगे और 12 इलेक्ट्रॉन्स होने की बॉन्ड ऑर्डर होंगी 2, इसलिए इसमें बॉन्ड ऑर्डर 2 रहेंगी. सेकंड जो ऑप्शन है हमारा Cn निगेटिव, इसमें बॉन्ड ऑर्डर देखते हैं.
कार्बन के लिए 6, नाइट्रोजन के लिए 7 और -1 बोले तो एक इलेक्ट्रॉन्स इसमें हम ऐड करेंगे, इसलिए इसका टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 14 होगा एंड 14 इलेक्ट्रॉन्स होने के बाद बॉन्ड ऑर्डर इसकी 3 रहेंगी। बाद में हम जो थर्ड ऑप्शन है इसमें की बॉन्ड ऑर्डर देखते हैं, नाइट्रोजन और ऑक्सीजन का जो ऑक्साइड है, तो नाइट्रोजन के लिए 7, ऑक्सीजन के लिए 8, इसलिए इसका 7 + 7 14 + 1 15 इलेक्ट्रॉन्स होंगे, इसलिए बॉन्ड ऑर्डर कितने होंगे इसके 2.5। वैसे ही हम CN साइनाइड में इसकी बॉन्ड ऑर्डर देखते हैं, तो इसके लिए 6, नाइट्रोजन के लिए 7, इसलिए इसका 13 इलेक्ट्रॉन्स हो जाएंगे और 13 इलेक्ट्रॉन्स होने के बाद बॉन्ड ऑर्डर होंगे 2.5, इसलिए इसका करेक्ट आंसर सबसे ज्यादा बॉन्ड ऑर्डर हमारी CN नेगेटिव की है, इसलिए इसका करेक्ट आंसर CN नेगेटिव है, इसलिए इसका करेक्ट आंसर हमारा CN नेगेटिव रहेगा। बाद में हम सेकंड क्वेश्चंस पे आते हैं। द पेयर ऑफ स्पेसीज हैविंग द सेम बॉन्ड ऑर्डर, जो नीट 2017 में पूछा गया क्वेश्चन है, तो इसमें हमें कौन से स्पेयर में सेम बॉन्ड ऑर्डर रहेंगे ये पूछा गया है, तो हमें इंफॉर्मेशन मालूम होना चाहिए। द आइसोइलेक्ट्रॉनिक स्पेसीज हैव सेम बॉन्ड ऑर्डर, जो आइसोइलेक्ट्रॉनिक स्पेसीज होती है उनकी बॉन्ड ऑर्डर सेम होती है, इसलिए हम आंसर सॉल्व करने के पहले इसमें की नंबर ऑफ इलेक्ट्रॉन चेक करेंगे, जिनमें सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स होंगे उसकी बॉन्ड ऑर्डर सेम हो जाएंगी। जैसे कि कार्बन मोनोऑक्साइड और नाइट्रोजन मोनोऑक्साइड है, तो कार्बन के लिए 6 + 8 14 इलेक्ट्रॉन्स होंगे, यहाँ पर 7 + 8 15 इलेक्ट्रॉन्स होंगे, तो इनकी बॉन्ड ऑर्डर सेम नहीं रहेगी। जबकि हम सेकंड ऑप्शन में देखते हैं, सेकंड ऑप्शन में O2 NO पॉजिटिव है, तो 8 + 8 16 इलेक्ट्रॉन्स होंगे, यहाँ पर 7 + 7 14 इलेक्ट्रॉन्स रहेंगे, इसलिए इनकी भी बॉन्ड ऑर्डर सेम नहीं रहेगी। जबकि हम थर्ड इसमें CN नेगेटिव और CO देखते हैं, 6 + 7 + 1 मीन्स 14 इलेक्ट्रॉन्स इनके पास है, 6 + 8 14 इलेक्ट्रॉन्स इनके पास है। जबकि दोनों स्पीसीज की सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स होंगे तो उनकी बॉन्ड ऑर्डर भी सेम हो जाएगी, इसलिए इसका करेक्ट आंसर हमारा C करेक्ट आंसर रहेगा। CN नेगेटिव एंड CO हैव द सेम बॉन्ड ऑर्डर। ठीक है, नेक्स्ट हम थर्ड नंबर का क्वेश्चंस देखते हैं।